मंडळीला सांगतो जरा पोरांना सांभाळून घ्यायचा. ही जुनी मंडळी इतकी नंगाट लय खोडीची हो. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं गप. ते पोर म्हणलं बोंबलू नको हा टाळ तू बाई वाड्यावर या. काय तुया नादी लागत बाईच्या नादी लागन पण तुया नादी लागायचा नाही. इथून पुढं पोरांकडून करू. आणि एक वाक्य सांगा, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. हे उद्या तुमचा काला झाला 20,000 लोकांना पोरांना संघच वाढणार, लोक संघच सगळ्यांना जेवण मिळणार. ही तरुण शक्तीमुळे होतं. प्रत्येक ठिकाणी तरुणाला थोडा आधार देत जा. सप्त्याची मीटिंग घेताना पोरांना बोलीत जा. 2-4 पोरं मीटिंगला असावा. त्यांच्याकडे कारभार नका देऊ, पण ते कधी चुकीचं सांगतील कधी चांगलं सांगतील, फायद्याचं आहे असे. 9 लोकांची ग्रामपंचायत असल्यावर 2 याडपाटका होईना बाया घ्यावा लागा त्या. बाई चाल ग चाल कोठापूर राव होईना चाल तिला विचारलं सई सई कुठेच तुका लाव पण ये. आणि 26 जानेवारीला झेंड्याजवळ उभी राहिली, राष्ट्रगीतच पाठ नाही. झेंडा खाली घेऊन हिला वर न्यायला पाहिजे. काय कर खरेची आई मिली मला. काय झालंय हे चॅनल व्हॉट्सअप टिकटॉक याच्यामुळे लोकांच्या नको त्या गोष्टीच्या प्रसिद्ध्या मोकार झाल्या. हे चॅनल फिनलवाले इतके विचित्र लोक असतात महाराजी. हे आता 2 तास कीर्तन नेणार पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. नाही 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 माझं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार. हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घालव. इंदुरीकरच्या युट्यूबवर कोट्याधीश झालेत काही. मला अजून वढाया बिडी मिळाली नाही. पण ही कॅमेरावाली इंदुरीकरच्या युट्यूबवर महाराज दिवसाला 40-30 लाख लोक पाहतात रोज. कोटी लाईक आहे त्याला. बरं ते नुसते आपल्याकडे नाही लाईक, बाहेरच्यांचे मागच्या वेळेस मागच्या आठवड्यात मिलियन लाईक आहेत. मिलियन करोड बाहेरच्यांचे, आपले नाही. आपले तर आहेच. ते बाहेरची म्हणतात ही वस्तू पाहायची कशी आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, समाजामध्ये अपप्रचार होईल असे क्लिपा कधी टाकूच नाही. हे टाकणारा नाही विचार करा. संप्रदाय धर्म शिवाजी महाराज संभाजी महाराज कीर्तनकार मंडळी यांना कुठं कलंक लागेल या गोष्टी दखलच घेतली पाहिजे. दखल घेतली पाहिजे. एखाद्याने शिवाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली डिलीट करून टाकली पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली डिलीट करून टाकली पाहिजे. तिला फॉरवर्ड करता कामा नाही. आणि टाकणारा रिपीट केला पाहिजे. टाकणारा रिपीट केलं पाहिजे. कारण हे राष्ट्र शिवाजी संभाजीचं राष्ट्र आहे. हे तुकोबा ज्ञानोबाचं राष्ट्र आहे. इथं तुकोबा ज्ञानोबा आहे. इथं रेडाच वेद बोलला. तू याडपाट कोण? इथं गाठा दगडाला तरलाय. तू कोण? अरे वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ 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 गोवा नाही. वाघ कळत तुम्हाला? वाघ वाघ म्हणजे आपला वाघ नाही. आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा झाला बिबट्या. आपले गाजे भंगरी वाघ हे रक्त 96 कुळे मला. हे मोडल पण वाकणार नाही असं रक्त. इथं कधी बी संप्रदायाला कलंक लागेल असं वाक्यच नको आहे. सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं, कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं आणि सगळ्यांच्या वतीनं कीर्तनाला सुरुवात. पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला, अन्नदात्यांना, देणगीदारांना, बचत सगळ्या मंडळीला धन्यवाद. विचुंब आणि विचुंब परिसरातील सगळ्या भाविकांना परमेश्वर उदंड आयुष्य देव. सप्ताह कमिटीला धनसंपत्ती देव आणि सद्बुद्धी देऊन सप्ताह टिकून राहो. नाही तर मग ते सप्ताह टिकून राहो. सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनात विनंतीला सुरुवात.
पहिला प्रश्न तुम्हाला, सावध. तुमच्याकडे सगळं आहे, ऐ सगळं आहे, काय रोग नाही झाला कोणाला? बोला पटकन. फ्रीज आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, गॅस आहे, लायटर आहे, शेगडी आहे, बर्नर आहे, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, प्री, गुलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, पिठर सगळं आहे. लाटणं, पळपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्क्या, नळ्या नळ्या सगळं आहे. पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या घरात सगळं आहे पण एक गोष्ट नाही, नाही तिचं नाव सुख आहे. यावर तुमचं मत काय? तुम्ही आजारी आहे का? मग काय बोलायला काय रोग झाला का? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाहीये. यावर तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. म्हणजे सुख. हा, आता आता सावध राहा बरं का. आता घुसलो आपण, त्यांनीच कबूल केलं. आता सुख नाही, नाहीच आहे ना. माझ्या घरात नाही, तुमच्या घरात नाही. नाही, आता माझं तुमच्या घरी एकच आहे, फक्त मी उभा आणि तुम्ही बसेल. आपलं कीर्तन म्हणजे मी फक्त तुमच्या मुलासारखं आहे, फक्त तुम्ही माझ्या वडिलांसारखे, एवढंच. कीर्तनात काय, माझं कीर्तन म्हणजे म्हातारे माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकी तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्या. मी काय लय पंडित आहे का? फक्त उभा आहे. मला काय वांग कळत आहे? फक्त संतांची भाषा जेवढी असेल तेवढी तुमच्या पुढं मांडायची. आपल्याकडे तरी काय, साळुंकी मंजुळ बोलत असे, तो करून घेणार आहे. कंबर बांधलो, तो बोलायला बुद्धी दिल तसं बोलायचं. आपण माठेच आहेत ना का? आपण लय पंडित आहेत नाही. आणि जो स्वतःला पंडित समजतो तो साधू असू शकत नाही. ओव्या त्याला नव्या द्या, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा. असं नाही चालत. बायको करायची नाही, टिकटॉक पाहायचं, याला कुठे पद्धत आहे का? मग बायकोच कराय काय अडचण तुला? उगाच आपल्या बावळ्याचा बाजार करीत राहिला. तुमच्या घरात सगळं आहे, काय नाही, सुख नाही. आता बोला पटकन. सुख नाही का आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाही? हो, सुखासाठी प्रयत्न करतोय. सप्तक आहे, सुखाचाच प्रयत्न आहे. दिंडी, सुखाचा प्रयत्न आहे. आपण सुखासाठी प्रयत्न करतोय. तुळशीला पाणी घालतोय, गाईला घास घालतोय, पाहुण्याला चहा देतोय. जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण करतो. आता बारीक आहे का? तुम्ही मी सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय, पण घोटाळा असा आहे, सुख काय आपल्याला मिळत नाही. याचं उत्तर सांग का? आपण प्रयत्न करीत नाही असं नाही हो, ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. सुख ज्याच्यात आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. 13वा अध्याय, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. 4था अध्याय, ते ज्ञान पैका भरवे जरी मनी हाती आणावे. संता या भदावे सर्वेश्वेशी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आगरगता करावे दास्य. याचा अर्थ आता आपल्याला सुखाची गरज आहे का ज्ञानाची? बस फिट बसलं कीर्तन. कशाची गरज आहे? बस आता लागला करंट. आता करंट लागलं म्हणजे तुम्हाला सोपं झालं. पण या जगात ज्ञानाची गरज आहे. पण ज्ञानी तर एक जणच आहे, देव. सुखरूपाई एक मिनिट. देवाचं नावच आहे ज्ञानदेव. देवाचं नाव काय? ज्ञानदेव. 12वा अध्याय, अभ्यासावनी गहन ज्ञान ज्ञानावनी ध्यान विशेषाची. 10वा अध्याय, जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. दया जित शांती ज्ञानच देव. मग आता आपल्याला कशाची गरज आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता आपल्याला गरज आहे, आता आपल्याला गरज आहे. ऐ ऐ ऐ आता आपल्याला गरज आहे. ऐ आता आपल्याला गरज आहे ज्ञानाची. पण ज्ञानी कोण आहे? देव आहे. मग आपल्याला कोणची गाठ घ्यावं लागेल? बस फिट बसलं कीर्तन. देवाची गाठ घ्यावा लागेल. पण देव डायरेक्ट भेटतच नाही. देवाकडे जायला दुसऱ्याची गाठ घ्यावी लागते. त्यांचं नाव संत आहे. मला मिळवायचंय सुख. सुख आहे कशात? आता आपल्याला देवाची गाठ घ्यायची. पण देव हे कोणाशिवाय मिळू शकत नाही. बस फिट बसलं कीर्तन. संताशिवाय भेटत नाही. पण आता लय वादाचा मुद्दा आला, संत कोणला म्हणावा?
भाकरी खात नाही सफरचंद खातो, चहा पित नाही दूध आणतो, हा भामटा संत झाला. मग संत कोण? 6 वाक्य सांगतो. 6 प्रतिज्ञेमध्ये संत श्रेष्ठ, प्रयत्नामध्ये संत श्रेष्ठ. ऐका एकाचं उत्तर. सोन्याला सुगंध आणील, खारा समुद्र गोड करीन, आकाशाला पायऱ्या करील, उद्या सकाळपर्यंत पृथ्वी निक्षत्रिय पांडव करील, आणि काही झालं तर शस्त्र हातात घेणार नाही. सगळ्यांच्या प्रतिज्ञा फेल. उभ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा सफल. रावणाची प्रतिज्ञा फेल, भीष्माची प्रतिज्ञा फेल, साक्षात देवाची प्रतिज्ञा सुद्धा फेल, पण संतांची प्रतिज्ञा सफल. सगर राजाचे 60,000 पोरं मेली, त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी गंगा आणावी लागली. गंगा तिघांनी आणली. अश्वमान गेला परत आला नाही, दिलीप गेला परत आला नाही. भगीरथानं गंगा आणली, पण ज्ञानोबा तुकोबानं ज्ञानाची गंगा आणली. यारे यारेला आणतो. तिसरं ऐका. कुबेर धनवान आहे, पण त्याच्या धनाला नाश आहे. चंद्र शीतल आहे, पण त्याला डाग आहे. सूर्य तेजस्वी आहे, पण त्याला अस्त आहे. हनुमान बलवान आहे, पण संत महाबलवान आहे. आणि गंगा पवित्र आहे, पण संत अंतर्बाह्य पवित्र आहे. एवढी 8 वाक्य ध्यानात ठेवा. मग तुम्हाला जर देव भेटायचा असेल आणि सुख जर पाहिजेच असेल तर सांगा देवाला, देवा आता तू माझी गाठ घेऊ नको. मग देव मिळवण्यासाठी ज्यांची गरज आहे ते कोण आहेत? संत आहेत. मग ते संत कसे आहेत? कृपाळू आहात. 13वा अध्याय. आत्मज्ञानाने चोखडी ते माझी रुपडी. तुम्ही संत आहात, कृपाळू आहात. तुम्ही नुसते कृपाळू नाहीये, सज्जन आहात. आणि तर सज्जन वेगळा, कृपाळू वेगळा. महिला मंडळ, तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला, तुम्ही भजे वाढायला आल्या. लबाड बोलायचं नाही. एका वहीनं भज तुम्ही जास्त कोणाला द्याल? कोणाच्या? तुमच्या का आमच्या? आमच्या भावाला. एवढं पुण्यवान नाहीचे तुम्ही. तुम्ही तुमच्याच भावाला देणार का? आम्ही मेलो तेल वाहू, तुम्ही काढा भजी. याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का? मिटला विषय. म्हणजे तुम्ही सज्जन नाही. चला, गुरुवार केले मागच्या महिन्यात, 4च्या 4 क्लिअर केले. काही वागण्यात फरक? वागण्यात काही फरक झाला तुमच्या? नाही. मग काल झकमाराय गुरुवार केला. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. अरे बाबा, वव्या ऐका वव्या. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. काय वव्या 3ऱ्या अध्यायात. उगाच आपले उपास करायचे. याचा अर्थ तुम्ही कृपाळू नाही, सज्जंत नाही. मग तुम्ही हाय कोण? चला आता 2 मिनिटात तुम्ही आपल्याकडे आपल्या भावाने पैसे उसने मागितले, साडूने पैसे उसने मागितले. तुम्ही कोणला हा म्हणाल? भावाला म्हणणार पाहू रविवारी बँक बंद राहती, आणि साडूला म्हणणार लगेच घेऊन जा. लहानाले पोरं, ए बरे हो, आपली मम्मी जास्त वेळा आत्याला फोन करते का मावशीला? मावशी. फायनल. लहानाले पोरं पटकन. आपल्या घरी जास्त वेळा काका येतो का आत्याचा नवरा? काका. करेक्ट. तुमचं जास्त प्रेम आत्याच्या नवऱ्यावर आहे का काकावर? काकावर. बास. कृपाळू सज्जन. हा, लहान आले पोरं सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान. आणि जोरात बोलायचं, घाबरायचं नाही. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत्या?
मम्मीला. करेक्ट. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, जोरात बोला. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? कृपाळू सज्जन. हा, पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग जोरात सांगा, आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात, घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख का पोरगी? आई. करेक्ट. मग आता जोरात सांगा, पार रोडला ऐकू गेलं पाहिजे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. 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 हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. अरे संत किती कृपाळू, देवापेक्षा कृपाळू. एक वाक्य सांगा, देव मारतो, संत तारतात. देव पाप्याला मारतो, पण देवाचं एक ब्रीद आहे, पाप्याला मारतो पण शरण येणाऱ्याला उद्धारितो. ब्रीद आहे, जो मज होय आणण्याने शरण. तुम्ही सज्जन आहात, कृपाळू आहात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही माझ्यावर कृपा करा. काय करा? काय करा? देवच भेटायचं असेल तर महाराजांची भाषा आहे, संतांशिवाय नाही. नाही नाही नाही. आता आपण नुसते सप्ते करीत राहिलोय, कीर्तन ऐकत राहिले, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागले जमिनी विकायला. सुधरायचं कोणी? सप्ते तर चालूच आहे. आता आमच्या पुढे बसलं का खरंय खरंय, मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा? नाही ना. पाया पडून सांगतो, आता कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आता कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आता महिला मंडळ 3 गोष्टी महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. आणि 3, घरात वाणी जपून वापरा. विजेची जेवढी बचत करता येईल तेवढी करा. ती नैसर्गिक संपत्ती आहे, कधीतरी धोका देणार आहे. 1, वीज जपून वापरा. 2, पाणी जपून वापरा. आणि 3, घरात वाणी जरा जपून वापरा. वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे, पण सासू सासऱ्यांना बोलण्याचा तुम्हाला कवडीचा अधिकार नाही. आता गावठी भाषेत सांगा, तुमचा आणि त्यांचा काही संबंधच नाही. काय संबंध आहे तुझ्या सासऱ्याचा तुझा? काय तुझ्या सासूचा? तू त्यांच्या पोराची बायको आहे. तुम्हाला काय नीट करायचं तो नवऱ्याला करायचं ना. तो म्हणला का कधी मी भांडे घासणार नाही, का दळण आणणार नाही, का कपडे धुणार नाही? हा, दरवाजा लावून अंडरपॅन्ट पिळतो रे, दरवाजा लावून अंडरपॅन्ट. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ, पण बिबट्या झाला रे, बिबट्या. पाया पडून सांगतो, विनोद नाही, म्हाताऱ्या माणसांचा बोलण्याला तुम्हाला काही अधिकार नाही. तुम्ही काही इथं तुमच्या नवरीच्या घरून जागीरदारी घेऊन आली नाही. तुझ्या बापानं लग्नात दिलेली एक गोष्ट तरी टिकली का? कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणची फळी निघेलच होती, आणि सोफा सेटचे नट निघेलच होती. काय दिलं का तुझ्या बापानं? ऐ ऐ, आजपासून विनोद समजू नका. या गोष्टी कटाक्षानं पाळल्या. काय ना मला पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो.
ए अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा.